नमस्कार, महामंगल न्यूज मध्ये आपले स्वागत. आता पाहुयात करमाळा तालुक्यातील बातम्या. निराधारांचे मातृत्व स्वीकारत जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानून काम करणारे गणेश चिवटे यांचे कार्य प्रेरणादायी आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप. महामंगल न्यूज प्रतिनिधी. निराधारांचे मातृत्व स्वीकारत जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून कार्य करणारे गणेशभाऊ चिवटे यांचे कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे, असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले. येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त सन 2018 साली सुरू करण्यात आलेल्या निराधारांसाठीच्या अन्नदान उपक्रमाचा 9व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी हभप नाना महाराज पांडेकर व संत साहित्याचे अभ्यासक ॲड. बाबूराव हिरडे, माजी नगराध्यक्ष अमोदशेठ सचेती, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक प्रशांत राळे, रामभाऊ राणे, अफसर जाधव, विटपंचायत समितीचे सदस्य दिलीप घेरे, हिसरे पंचायत समिती सदस्य भरतभाऊ आवताडे, मानसिक खंडागळे, श्रेणिक खाटेर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना जगताप म्हणाले की श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे हे गेल्या 9 वर्षांपासून सातत्याने निराधारांना अन्नदान करत आहेत. केवळ अन्नदानच नव्हे, तर त्यांनी निराधारांचे मातृत्व स्वीकारत त्यांना आपलेपणाची ऊब दिली आहे. ही सेवा केवळ उपक्रम नाही, ती एक साधना आहे. ज्यांच्या मनात खऱ्या अर्थाने करुणा आणि प्रामाणिकपणा असतो, त्यांच्याच हातून असे कार्य घडते, असे ते म्हणाले. गणेशभाऊ हे सामाजिक कार्य करताना स्वतःच्या खिशातून खर्च करतात, याचा विशेष उल्लेख करत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी सांगितले की समाजातील वंचित घटकांना आधार देण्याची त्यांची भूमिका कौतुकास्पद आहे. निराधारांना कायमस्वरूपी निवारा उपलब्ध करून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणार असून, लवकरच या दृष्टीने ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना मोफत भात भाजी वाटप, गोरगरिबांसाठी सामुदायिक विवाह सोहळा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी समाजसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळेच त्यांना जनमानसातून मोठे पाठबळ मिळत असून अलीकडील निवडणुकीत मतदारांनी दिलेला भरघोस प्रतिसाद हे त्याचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी डॉक्टर बाबूराव हिरडे यांनी संत साहित्याचा संदर्भ देत सेवा, दया आणि परोपकार हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे प्रतिपादन केले. निराधार, गरजू आणि वंचित घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. हभप नाना महाराज पांडेकर यांनी शिवजयंतीचा संदेश कृतीतून साकार करण्याचे आवाहन केले. श्रीराम प्रतिष्ठानचा अन्नदान उपक्रम हा समाजातील सकारात्मक परिवर्तनाचा मार्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक भीष्माचार्य चांदणे यांनी केले. त्यांनी 9 वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेत उपक्रमाच्या विस्ताराची माहिती दिली. यावेळी गणेश चिवटे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आम्ही त्यांचे विचार आत्मसात करून हा छोटेखानी चालू केलेला उपक्रम आज सर्वांच्या सहकार्याने मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित झाला आहे. आजपर्यंत आम्ही अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 1,40,000 डब्यांचे वाटप केले आहे. भविष्यात अन्नदानाबरोबरच निराधारांसाठी निवाऱ्याची उभारणी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भीष्माचार्य चांदणे सर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. भगवान गिरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीराम